रस्त्यातून एक साप दिसला मला पडलेला. अँडी स्टुडिओच्या इथे पोचलोय. कोणता घेऊ हा घेतो. कोणता ब्रश घेऊ माझच घेतो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. आपण खूप दिवसानंतर आज भेटतोय. मी खूप दिवसानंतर व्हिडिओ करतोय आणि पुढचे काही एपिसोड आहेत ना, मस्त धमाल असणार. तुम्ही म्हणाला बॅग वगैरे पॅक करतोय, चाललाय कुठे? तर मी चाललोय कर्जतला. पुढचे काही दिवस आहे ना मी कर्जत मध्ये असणार आहे. तर तिथे तुम्हाला फिशिंग बघायला मिळणार आहे, खेकडे कसे पकडायचे ते दाखवणार आहे, काही रेसिपीज बघायला मिळणार, छान छान स्पॉट्स दाखवणार आहे तुम्हाला मी तिथे. त्यामुळे पुढचे काही एपिसोड आहे ना मिस करू नका आणि आपण निघूया कर्जतला. आता सुईनगरला पोहोचलोय. सुईनगरचा स्टॉप म्हणजे मला ना या स्टॉपची खूप एक आठवण येते सुईनगरच्या गाडी. म्हणजे आम्ही यदा कदाचित नाटक करायचो ना, तेव्हा आमच्या नाटकाची बस आहे ना इथे थांबायची आहे आणि मुंबईला जाणारे सगळे इथे उतरायचे. यदा कदाचित नाटकाला म्हणजे मी म्युझिक ऑपरेटिंग करायचो तेव्हा. झालं त्याला खूप म्हणजे 2002ची वगैरे गोष्ट असेल. आणि हा जुईनगरचा ब्रिज बघितलं की मला आज ना पटकन ते आठवलंय, म्हणून म्हटलं की तुम्हाला ही गोष्ट शेअर करूया. तिथे आमची बस थांबायची आणि आम्ही जायचो इथून. आम्ही पुढे ठाण्याला जायचो आणि अर्धी माणसं मुंबईला राहणारी ते सगळे इथून ट्रेन पकडून सकाळी पहिली ट्रेन पकडून निघून जायचे. मित्रांनो, आता आपण पनवेलला पोहोचलोय. पनवेल लागेल अजून कर्जतला पोचायला. पाऊस पण पडतोय खूप आणि फटाफट आपल्याला पोचायचंय. इकडे अंधार पडायच्या आत पोचायचं आपल्याला. वातावरण किती छान झालंय बघा. सगळीकडे हिरवगार झालंय, मस्त वाटतंय आणि रस्ता पण मोकळा आहे, छान. मित्रांनो, आता मी त्याच्यासाठी थांबलोय. इथे रस्त्यातून एक साप दिसला मला पडलेला, मरून पडलेला बिचारा. आणि ना दाखवतो मी तुम्हाला. पुन्हा रस्त्यात मला वाटतं गाडी वगैरे गेली असेल त्याच्यावरून. तर आपण जरा त्याला उचलून आहे ना बाजूला पाण्यात नेऊन टाकूया. कारण काय आहे, इतर रस्त्याने ना चिचरे प्राणी वगैरे असं फिरत असतात आपले. तर त्यापैकी समजा कोणी त्याला खाल्लं, काय झालं तर ना त्याला इजा होऊ शकते त्या प्राण्याला. मित्रांनो, आता आपण आहे ना आता मी अँडी स्टुडिओच्या इथे पोचलोय. मला सगळ्यांना माहिती असेल हा स्टुडिओ. हा स्टुडिओच्या इथून जाताना मला नेहमी ना नितीन सरांची खूप आठवण येते. नितीन देसाई, ज्यांनी खूप मोठे मोठे चित्रपट केलेत, मोठमोठे सेट उभे केलेत. एक चांगला आर्ट डायरेक्टर, दिग्दर्शक हरवला आपल्यातून. त्याच्यामुळे त्यांची खूप आठवण येते इथून जाताना. दाखवतो मी तुम्हाला स्टुडिओ. आणि नेमका 2 ऑगस्टला त्यांचा स्मृतिदिन झाला. आता छान हिरवगार झालंय सगळीकडे आणि हा डोंगरावरती बघा कसं ढग उतरलंय, पूर्ण हिरवगार छान वातावरण झालंय इथे. पाऊस पण येईल थोड्या वेळाने असं दिसतंय.
कारण ढग तर जमा झालेत वरती. बघूया, त्याच्या आधी आपण पोचायला हवं घरी. आणि हे बघा, मी आता कुठे पोचलोय? प्रति पंढरपूर आळंदी. मी कुठल्याही पंढरपूरला किंवा आळंदीला आलेलं नाही. हे आहे कर्जत मध्ये आणि ते खूप मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती आहे उभी केलेली. खूप मोठी आहे, जवळजवळ 60-70 फूट वगैरे हाईट असेल याची. आणि इथे छत्रपती संभाजी महाराजांचा खूप छान पुतळा उभा केलाय बघा चौकात. अप्रतिम मूर्ती आहे. आणि इथे रस्त्यात कोण भेटला बघा मला, खेकडा. मुठ्या म्हणतात त्याला, मुठ्या खेकडा. आणि याला आपण गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलंय. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण कर्जतला पोचलोय. आणि थोड्या वेळापूर्वी इथे खूप पाऊस पडत होता. बाजूलाच एक नदी आहे, ती नदी पण फुल भरली आहे. त्याच्यामुळे एक अंदाज आला आहे की खूप पाऊस पडून गेला. आणि आपण जस्ट त्याच्या काही वेळानंतर लगेच इथे पोचलोय आपण. आणि सांगा बघ आजचा एपिसोड कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्या पण आपण फिशिंग करणार आहोत, खेकडे पकडायचा ट्राय करणार आहोत. आणि कसा वाटला आजचा एपिसोड नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय. खेकडे पकडायचा पिंजरा. आता गळ बांधतोय तंगूसला. काटा मारतो मी पण असा लागला ना लगेच. हा बघा, हा सगळा गवती चहा आहे. चलो चलो चलो, बाहर निकलो, शाळा सुटली.